ये अबे रुक रुक बोल रहा तेरे को जानवर है मारने के लिए ये 3 मच्छी बच्ची है थी एक उल्टी एक है समझा म्हणूनच ओरडताय ना मी तिला हिला जर उद्या काय झालं कोणाच्या तोंडाकडे बघू मी हा पण हिच्या डोक्यात घुसल तर ना ते हिला जशी माझी गरज असते ना मला पण हिची गरज असते ना रे तेरी बात बराबर है चिनप्पा पर बच्चे रे थी हाँ? उसको जैसा तू पाहिजे वैसा उसको अम्मा होना कि नहीं हाँ? मतलब अरे चिनप्पा तेरी लक्ष्मी अम्मा ढूंढ रही है वो देख उस दिन वो उसको देखकर अम्मा बोली ना मैं तेरे को बोला वो डेंजर है मिटा दे इसको एक सी चिनप्पा मेरे को इसमें लक्ष्मी में और उस बाई में कुछ तो जॉइंट पॉइंट दिखता है मिटा दे इसको मिटा दे अब्बा नको अब्बा नको केलास ना तमाशा त्या लोकांच्या नादाला लागून भर रस्त्यात तिला वाटेल तसं बोललीस ना 4 चौघात रडवलंस ना तिला निरंजन अरे पाणी मुरल्याशिवाय का गोष्टी कुजतात आणि गोष्टी कुजल्या ना की लोक नाक पकडतात तू हे तुझं सगळं कोड्यात बोलणे नाही तुझी कोडी तू सोडव आता मला इंटरेस्ट नाहीये त्या कोडं वगैरे काही नाही रे सगळं उघड उघड आहे बघ तू आंधळा झालाय तुला दिसत नाहीये जरा डोळे उघडून जगाकडे बघ म्हणजे समजेल तुला आई तू ना त्या मूर्ख लोकांच्या नादाला लागू नकोस किती वेळा सांगितलंय मी तुला वा रे वा सगळं जग मूर्ख आहे आणि तू आणि ती बया तेवढी शहाणी आहे नाही का तिला या घरात आणू नकोस म्हणून सांगितलं होतं ऐकलंस घरामध्ये विपरीत गोष्टी घडल्या तिला घराबाहेर काढ म्हणून सांगितलं होतं ऐकलंस बाहेर काढू कुठे सोडू रस्त्यावर सोडू कुठे जाईल ती मग बर समज मी तिला बाहेर काढलंय त्यांनी काय भलं होईल तुझं अरे माझं नाही रे तुझंच भलं झालं असतं आयुष्यामधला मोठा प्रॉब्लेम सुटला असता तुझ्या मंगलाई तुला प्रॉब्लेमच वाटत होती आणि तिच्या बाबतीत तू अक्षरशः हेच बोलत होतीस हो तेच बोलते कारण ही जी बॅद आहे ना मंगल आहे हो असू दे मग आई ही जर मंगल असेल ना तर मग तिला असू दे याच घरात मग तर मी तिला आता बाहेरच काढणार नाही निरंजन आणि एकदा केलेली चूक मी परत कशी करीन नाही का मला पटलंय आता ती मंगलच आहे आणि तूही असं समज की माझ्या प्रेमासाठी ती परत आली आणि ती आता या घरातून कधीही जाऊ शकणार नाही ठीक आहे खुश निरंजन अरे निरंजन
कोण असतंय? कोण असतंय? कोण असतंय? कोण असतंय? ए कोण असतंय? कोण असतंय? चिनप्पा 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 कमळे तू? चिनप्पा आपल्या पोरीला वाचीव चिनप्पा आपल्या लक्ष्मीला वाचीव चिनप्पा चिनप्पा वाचीव लक्ष्मी 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 चौकोनी कुटुंब
तशी तशी बरीच सावरली आता ती. या ते दिसतंय. शी इज लुकिंग फ्रेश. काही कळलं का तिच्याबद्दल? पोलिसांना काही सापडलं का? म्हणजे मी अदनमधनं पोलिसांशी फोनवर विचारपूस करत असतो, पण मला असं काही वाटत नाहीये की त्यांच्या हाती काही ठोस असं लागलंय किंवा काही सापडलंय. मला तर असं वाटतं की ते ही केस किती सिरियसली घेत आहे याविषयी जरा शंकाच आहे. नाही 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 दादा, तसं नसेल. बघ तूच बघ ना आता, ही केस ऑलरेडी खूप कॉम्प्लिकेटेड आहे. त्यांना वेळ लागेल. बाय द वे, तुझी कॉम्प्लिकेटेड केस कुठपर्यंत आली आहे? कधी सॉल्व्ह होतीये? माझी? हा म्हणजे अरे प्रियंका, तुम्ही साखरपुडा वगैरे करायचं ठरवलं होतात ना? ते बघू. बघू म्हणजे? अरे तिला येऊ तरी दे. ती आल्याशिवाय कसं होणार आहे हे सगळं? अरे पण मग ती कधी कधी येणार आहे आता? ते मला माहित नाही. सिद्धार्थ, तू ही अशी उत्तरं देतोय त्यामुळे जरा मला टेन्शन यायला लागतं कधी कधी. देयर इज नथिंग टू वरी अबाउट. आम्ही दोघे बिझी असतो, जास्त बोलणं होत नाही आमच्यात. हां, पण मी लवकरात लवकर सुट्टी घेऊन येणार आहे असं म्हणाली आहे. सो वन्स शी कम्स थिंग्स विल सॉर्ट आउट आय गेस. हो, अरे पण ती इथे आल्यानंतर राहणार कुठे? हो, तिचं घर आहे ना इथे. ती पूर्वी राहायची इकडे. सो दॅट्स नॉट अ कन्सर्न. ॲक्च्युली मला वेगळंच टेन्शन आहे जरा. काय टेन्शन आहे? मला वाटते की ती म्हणणार आहे की आपण एंगेजमेंट सोबत लग्न सुद्धा उरकून टाकूया. अरे मग चांगलं नाही सगळं? त्यात चांगलं काय दादा? एवढ्या घाई गडबडीत मला लग्न नाही करायचं आहे, प्लीज. अरे त्याला काय होतंय? उलट ही अशी घाईघाईत केलेली लग्न ही आयुष्यभर लक्षात राहतात. म्हणजे अशा घाई गडबडीतल्या लग्नात मजाच वेगळी आहे. म्हणजे माझं आणि मंगलचंच बघ ना. तू मंगलवहिनीची आठवण काढणं कधीच बंद करू शकत नाही ना? नाही, कधीच नाही. आठवणीतूनच काय, पण माझ्या आयुष्यातून सुद्धा मंगल कधीच दूर जाऊ शकत नाही. काय हा पसारा, छे. किती धूळ. आज सगळं स्वच्छ केलंच पाहिजे. या जुन्या पत्रिका किती दिवसाच्या आहेत, त्याची आज विल्हेवाट लावली पाहिजे. काय झालं? मी आहे. अगं हे काय पत्रिका? हो, मंगलची पत्रिका. मंगल? मला असं वाटतंय की मला उत्तर मिळालं. मंगल मला मुळीच आवडलेली नाहीये. कोण कुठली अनाथ मुलगी ती? तिला नागाना पिच्छा. तुम्हाला सांगते, आमचं मोठं घर, प्रॉपर्टी आणि निरंजनची नोकरी बघून त्याच्या प्रेमात पडली ती. बरोबर आहे. आता हे निरंजननं किती वेळा सांगितलं, पण पट्टय कुठे त्याला? त्याचं आपलं एकच, मंगल मंगल आणि मंगल. अहो निरंजनची आई, आजकालच्या मुली आईबापाचं मुळे ऐकतच नाहीत.
आई बापांनी चांगले निरखून पारखून निवडलेले जोडीदार यांना मुळी पसंतच पडत नाहीत. आमचे दादा तर कायम म्हणायचे, कलियुग म्हणजे कलहयुग. आपल्याच घरात कलह निर्माण करणारी पिढी जन्माला येणार. तुमच्या बाबतीत असं नको हो व्हायला. हो, पण मग आता काय करायचं तरी काय? पत्रिका जुळली तरच लग्न लावून देईन अशी अट घाला. अहो, अनाथ मुलगी तिची कुठली आली पत्रिका? हो ना. अहो निरंजनची आई, स्थळ आणि वेळ कळली की पत्रिका बनवायला कितीसा वेळ लागतोय. अहो, पण पत्रिका जुळली तर? अहो निरंजनची आई, पत्रिका जुळणारच नाही याची जबाबदारी माझी. माझी चूक झाली, खूप मोठी चूक झाली. मंगलचं आणि निरंजनचं लग्न होऊ नये म्हणून मुद्दाम मंगलची खोटी पत्रिका बनवली होती मी आणि गुण जुळत नसल्याचं खोटंच सांगितलं होतं. अहो, पण तुम्ही तुमच्या मनानं कुठं केलं हे सगळं? निरंजनच्या आईच्या सांगण्यावरून केलत ना, त्यात तुमची काय चूक आहे? तिच्या विरोधात गेलेल्या कोणालाही, अगदी कोणालाही ती सोडणार नाहीये. काय बाई वेळ साधलीये? नेमकं आत्ताच जायचं होतं या लाईटला. थांबा, मी आज जाऊन मेणबत्ती घेऊन येते. थांब. हं? तू जाऊ नकोस. हो, घाबरताय काय? मी बाहेर नाही जात आहे, किचन मध्ये जाऊन मेणबत्ती घेऊन येते. आलेच मी. अहो, मी काय म्हणते,